व्हायरल हुआ ना। तिथलं एक नवीन रस्त्याचं काम सुरू होणार आहे, त्यासाठी अधिकारी आलेत. नेमकं काय लोकांच्या मनात काय सांगणार? बघा, साधारण 1 महिन्यापूर्वी इथल्या सर्व रहिवाशांनी आमचे सन्मान्य खासदार अनिल देसाई साहेब आणि माझ्याकडे एका निवेदनाद्वारे हा जो काय प्रस्तावित रस्ता आहे आणि प्रस्तावित जो काय पूल आहे तो या ठिकाणी होऊ नये याच्यासाठी आम्हाला विनंती केली होती. त्या दृष्टीने देसाई साहेबांनी पत्र दिलं होतं की याची फिजिबिलिटी चेक करा, खरोखर या रस्त्याची आवश्यकता आहे का, खरोखर या ब्रिजची आवश्यकता आहे का. कारण लोकांचं असं म्हणणं होतं की वर जे डेव्हलपमेंट होत आहे त्या डेव्हलपमेंटमध्ये जे सेलेबल ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता आणि ब्रिज करण्यासाठी म्हणून हा प्रस्ताव आहे आणि त्याच्यासाठी ते दावणीला बांधतात. आम्ही आत्ता त्यांना पत्र दिलं होतं आणि त्यांना म्हणालो की हे सर्व चेक करा की खरोखर याची गरज आहे का. कारण मुंबईमध्ये खूप सारे डीपी रस्ते आहेत, त्या सगळीकडेच काही डेव्हलपमेंट होत नाहीये. जिथे खरोखर आवश्यकता आहे तिथे खरोखर वाहतूक कोंडी होते ती फोडण्यासाठी डीपी रस्ते जे आहेत जे सुचवले गेले 1991 मध्ये आणि 2034च्या त्या रिझर्वेशनमध्ये ते केले जातात. मग इथे कशाला. परंतु आता आमच्या 8 तारखेला एक मिटिंग झाली, त्याच्यामध्ये स्वतः DMCनी मान्य केलं की जे स्थानिक खासदार आहेत त्यांना घेऊन आपण इथे जॉईंटली या भागामध्ये चेक करू खरोखर या रस्त्याची आवश्यकता आहे का, या ब्रिजची आवश्यकता आहे का. आणि असं ठरलेलं असताना आज अचानक पोलिसांचा फौजफाटा, मला आमचे अविनाश शेवाळे यांचा फोन आला आणि स्थानिक नागरिकांचा फोन आला की जवळजवळ 100 पोलीस या ठिकाणी आलेत. म्हणून मी इथे विचारपूस करायला आलो की नक्की काय चाललंय. तर अधिकारी म्हणतात की आम्हाला इथे सर्वे करू द्या. मी त्यांना हात जोडून तीच विनंती केली अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना पण की जसं मीटिंगमध्ये ठरलंय की या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि DMC मॅडम आहेत त्यांची जॉईंट व्हिजिट होईल. आणि मी तर पुढे जाऊन सांगतो स्थानिक आमदारांना पण बोलवा, पाहिजे तर स्थानिक नगरसेवकांना पण बोलवा, सर्व लोकप्रतिनिधींना कळू दे लोकांच्या वेदना काय आहेत ते. इथे तपासूया आपण आणि नंतर मग खरोखर जर त्या रस्त्याची आवश्यकता असेल, खरोखर त्या ब्रिजची आवश्यकता असेल ते पटवून द्या लोकांना. मग लोक पण का विरोध करतील, नाही करणार. आणि पुन्हा काय होतं. हा बोला ना. एका प्रायव्हेट बिल्डरला मदतीसाठी एक प्रोजेक्ट सुरुवात होत आहे. हा प्रायव्हेट डेव्हलपरसाठीच चाललंय ना हे, असं लोक म्हणतात ना. आणि मी पण तेच म्हणतो की जर त्या भागामध्ये कुठल्या डोंगरे पार्क ना, डोंगरे पार्कला तो रस्ता केलाय ना नवीन, तो नवीन रस्ता तिथे सेंट सेबॅस्टियनच्या इथून एक रस्ता झालेला आहे, तो अजून चांगला बनवा. आणि तिथून तुम्ही वाहतूक जी होणार आहे वरच्या लोकांसाठी, आमच्या बांधवांसाठी, तिथून करा ना. इथे कशाला. आणि इथे तुम्ही बघा CG गडवानी रस्ता जो आहे मुख्य रस्त्यावर, त्या रस्त्याची परिस्थिती काय होईल जर इथे हा ब्रिज बनला, जर इथे हा रस्ता बनला, तिथे पूर्ण वाहतूक कोंडी होणार आहे. आणि इथे पांढरापूर जंक्शनला एक आणिक पांढरापूर जवळ रस्ता आहे, पांढरापूर जंक्शनला एक आणिक पांढरापूर जवळ रस्ता आहे. इथे CG गडवानी रस्ता आहे, इथे पूर्ण चेंबूर नाक्याला सायन ट्रॉम्बे रस्ता आहे. पुन्हा जर जामाच्या पुढे तुम्ही बघितलं तर तो रस्ता, त्या रस्त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे, जो आपण पुढे प्रियदर्शनीला जोडणार आहोत. मग जे रस्ते आहे, जरा बोलतो थोड्या वेळाने, जर त्या रस्त्याची त्या ठिकाणी जे अपूर्ण राहिलेले रस्ते आहेत ते पहिलं पूर्ण करा. आणि इथे सर्वे कशाला करताय, हे दबावाखाली आहेत महानगरपालिकेचे अधिकारी. वरून खूप मोठा प्रेशर दिसतोय. मला वाटतं कोणतरी मोठी व्यक्ती याच्या मागे असावी. असो, रस्ता किंवा ब्रिज हा झालाच पाहिजे, सुधारणा झालाच पाहिजेत. पण तो ह्यांचं पुनर्वसन कुठे करणार तुम्ही? HG केमिकलला करणार, तुम्ही व्हिडिओकॉनला करणार, यांचं पुनर्वसन काय तिकडे ललूबाई कंपाऊंडला करणार, माहुलला करणार. तिथे ऑलरेडी जी लोक राहत आहेत ती नरकामध्ये राहत आहेत, अशा पद्धतीची भावना लोकांमध्ये आहे. तुम्ही हा जो डेव्हलपर जो आता मोठ्या बिल्डिंग बनवतोय, चांडक बनवतोय, तर तिथे जे प्रायव्हेट ज्या इमारती बांधल्या जाणार आहेत तिथे देणार का यांना घरं? मग ह्या सर्व गोष्टी आहेत, ते पण लोकांना विचारायला पाहिजे खरोखर तुम्हाला तिथे हवे आहेत का. लोकांचं म्हणणं इथेच आम्ही चांगल्या पद्धतीने राहतो, आम्हाला राहू द्या. माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा महानगरपालिका त्यांनी संवेदनशीलता दाखवली, प्रशासनाने संवेदनशीलता दाखवली
आणि डेव्हलपर जर त्यांच्या मागे असतील तर त्यांनी पण ही संवेदनशीलता दाखवावी. लोकांना त्रास देऊ नये, हो. लोकांना त्रास देऊ नये. आणि लोकांना जर त्रास झाला तर मात्र आम्हाला मैदानात उतरावं लागेल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. ते अधिकारी इथे आले व्हिजिटसाठी, नेमकं काय घटना घडली का आता? 8 जुलैला एक DMC सोबत जॉईंट मीटिंग झालेली. त्या मीटिंगमध्ये स्थानिक खासदार सुद्धा उपस्थित होते. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की एक जॉईंट व्हिजिट होईल. त्या व्हिजिटमध्ये DMC, वॉर्ड ऑफिसर आणि खासदार किंवा इकडचे लोकप्रतिनिधी, आमदार असतील, नगरसेवक असतील, त्यांना घेऊन एक जॉईंट व्हिजिट होणार. त्या व्हिजिटच्या माध्यमातून काही पुढचं भविष्य काय प्लॅन आहे त्यांचा DP प्लॅन ते लोकांना समजवण्यात येईल आणि त्यानंतर सर्वे वगैरे हा नंतरचा पाठ राहणार आहे. परंतु हे सगळं आता बिना इंटिमेशन तिथं डायरेक्टली इथं आलेले आहेत आणि आम्ही त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारतो की हे रोडचा बेनिफिट काय आहे किंवा DP प्लॅनचा ह्याचा पुढचा भविष्य काय, तर यांचं फक्त एवढं आहे की पुढं आम्हाला ब्रिज बनवायचं आहे आणि रोड आता सध्या करून घ्यायचा आहे आणि ब्रिज त्याच्यानंतर आम्ही विचार करणार. मग सुरुवातीला यांनी फक्त आमचे घरं उडवायचे, जे स्थानिक लोक यांचे घरं उडवायचे आणि तिकडं तुम्ही एक रोड बनवून घ्यायचा. त्या रोड नंतर तुम्ही ठरवणार की ब्रिज बनवायचा का नाही बनवायचा, बनेल की नाही बनेल. मग तोपर्यंत हे घरं तोडून तुम्ही इथं काय फुटबॉलचं मैदान बनवायचं आहे का तुम्हाला, किंवा पुढचा भविष्यातला FIFA वर्ल्ड कप BMCची इच्छा आहे का इथं खेळावी जावे, अशी इच्छा आहे का BMCची? कशाला लोकांना त्रास देत आहेत बिना मतलबचा? ना एवढी इथं काहीच लय मोठी रहदारी नाही आहे का, लय भले मोठे टँकर्स येतात का, पाठी लय मोठी कंपनी. इकडचे लोक सुखी आहेत, समाधानी आहेत. जेवढा रस्ता लोकांना पाहिजे तेवढा पुरेसा आहे. हे फक्त आणि फक्त वरील एक डेव्हलपर आहे चांडक नावाचा, त्या चांडक डेव्हलपरसाठी ही सगळी धावपळ चालू आहे. त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी, मी प्रश्न करतोय, माझा प्रश्नचिन्ह आहे याच्या पुढे, की ते हे रिअल इस्टेट सारखं करतायत का काय, की एखाद्या डेव्हलपरसाठी एवढं तुम्ही लोकांसाठी तुम्ही काम करतायत. तो लोकांसाठी काम करत असताना लोकांचं मत जाणून घेणं, त्यांचं भावना समजणं, तुम्ही अतिशय जोर जबरदस्तीने 100-150च्या पोलीस फोर्स घेऊन येत आहेत आणि आम्हाला दबावाखाली आणून जबरदस्तीने तुम्ही सर्वे करायचा प्रयत्न करतायत. आमचा याला पूर्णपणे विरोध आहे. आम्ही याच्यासाठी जर आम्हाला उपोषण करावं लागलं किंवा आम्हाला यासाठी आंदोलन करावं लागलं, आमची स्थानिक लोकांची पूर्णपणे तयारी आहे. हे फक्त आमची विनंती आहे सरकारला किंवा जे पण ह्याच्यामध्ये शासकीय DMC वगैरे असतील त्यांच्यासोबत आमची मिटिंग झाली आहे, ठरल्याप्रमाणे तुम्ही एक जॉईंट व्हिजिट घ्या. त्या व्हिजिटमध्ये जर आपल्याला वाटलं की करण्यासारखं योग्य आहे तर आम्ही तुम्हाला बाब देतो या गोष्टीची की ह्याच्यानंतर तुम्हाला पोलीस फोर्स घेऊन याची गरज नाही पडणार. आम्ही स्वतःहून तुम्हाला सहकार्य करू, पण पहिले आमचा समाधान करावा, यानंतर मग तुम्ही इथं यावं. आम्ही तुमचं स्वागत करू. नाही